नमस्कार, मी अश्विनी. आशु रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त असं बटाट्याचा पराठा बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 4 ते 5 बटाटे छान उकडून साल काढून किसून घेतलेले आहे. मॅश करून घ्यायचे छान. इथे घेतलेला आहे मिरचीचा ठेचा. मिरचीच्या ठेच्यामध्ये मी घेतलेले आहे मिरची, अद्रक, लसूण आणि 10-12 कढीपत्त्याची पानं, जिरं छान असे वाटून घेतलेलं आहे, म्हणजे छान हिरवा कलर येतो. इथे 10-12 कढीपत्ता कट करून घेतलेले आहे फोडणीसाठी. आणि मोहरी घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा. जिरा घेतलेले अर्धा छोटा चमचा. इथं फोडणीसाठी तेल घेतलेले आहे आणि आपल्या पराठ्याला लावायला सुद्धा तेल लागणार आहे. आणि इथं आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठही घालून घेते. तेल छान गरम झालं की घालणार आहोत मोहरी. मोहरी घालून घेते. मोहरी छान तडतडली की घालणार आहोत जिरं. जिरं मोहरी छान तडतडले की आपण कट करून घेतलेले कढीपत्त्याची पानं घालून घेते. आणि लगेचच घालायचे आपल्याला मिरचीचा ठेचा. मिरची आपल्याला छान परतून घ्यायची आहे. मिरची छान परतली की आपल्याला गॅस बंद करून बटाटा घालून घ्यायचा आहे. प्रथम मी गॅस बंद केला आणि सर्व बटाटा घालून घेतलेला आहे मॅश केलेला. आणि एकजीव करून घ्यायचा आहे. भाजी छान एकजीव करून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यात घालणार आहोत खूप सारी अशी कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी अगदी थोडीशी मिक्स करून घेते पुन्हा एकदा. सर्व भाजी एकजीव करून घेतली मस्त. आता आपण काढून घेऊया. इथे मी कणिक मळून घेतलेलं होतं प्रथमच, म्हणजे कणिक जेवढं भिजल तेवढं छान आपले पराठे येतात. त्यासाठी मी अर्ध्या तासापूर्वी कणिक मळून ठेवलं होतं. आता छान भिजलेलं आहे कणिक. आता मी जसं चपात्याला कणिक मळतो तसंच मळायचं आहे. अगदी जास्त घट्ट नाही, मस्त असं मऊसूत आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. कणिक छान एक छोटा असा गोळा घ्यायचा. छोटासा गोळा घेऊन मस्त पिठामध्ये प्रेस करून घ्यायचा या पद्धतीने. छान छोट्या साईजने आपल्याला लाटून घ्यायचंय. जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला तेवढंच आपल्याला बटाट्याची भाजी घ्यायची आहे. थोडस पीठ त्याच्यावर भुरभुरून घ्यायचं आहे आणि छान असं जसं आपण मोदकाचं तोंड बंद करतो त्या पद्धतीने आपल्याला याचं सुद्धा तोंड बंद करून घ्यायचं आहे या पद्धतीने छान. आणि आपण वरच्या साईडनी जे तोंड बंद करून घेतलं त्याच साईडने आपल्याला लाटायचं आहे पीठ लावून या पद्धतीने. अगदी हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे पराठा आपल्याला. तर मी पराठा लाटून घेतलेला एकसारखा. आणि आपण जशी चपाती करतो एकदम पातळ, तेवढं पातळ करायचं नाही. आपण जशी पुरी थोडी जाड ठेवतो त्या पद्धतीने करायचं, म्हणजे पराठा व्यवस्थित होतो. आता भाजून घेऊया. इथे तवाही गरम करायला ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला की आपल्याला पराठा घालून घ्यायचा त्यावर. प्रथम थोडस तेल लावून घेते तव्याला छान आणि पराठा घालून घेणार आहे. छान एका साईडने भाजला की आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. सर्व बाजूने आपल्याला मोकळा करून घ्यायचा आणि मस्त पलटी करून घ्यायचा या पद्धतीने. आता खालची साईडनी सुद्धा भाजून घ्यायचं छान. तेल लावून घेते आणि पलटी करून घ्यायचं आहे. पराठा पलटी करून घेतलेला आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा तेल लावून घ्यायचं या पद्धतीने एकसारखं तेल लावून. आणि बघत असाल मस्त आपला पराठा फुगत आहे. या पद्धतीने बनवलं तर मस्त आपले पराठे एकूण एक पराठे फुगतातच आणि खूप छान असे होतात. मऊ लुसलुशीत राहतात. दुपारपर्यंत मुलांच्या डब्यावर जर दिले तर खूपच छान राहतात. नक्की ट्राय करून बघा. आजची आपली रेसिपी खूपच छान आहे मुलांसाठी. बघत असाल मस्त आपला पराठा तयार झालेला आहे. याच पद्धतीने पुढील पराठे आपण करून घेऊया. बघत असाल आपला दुसराही पराठा मस्त असा टम फुगलेला आहे आणि खूप छान असे आपले पराठे होत आहे. आणि तुम्हाला क्रिस्पी पराठा आवडत असेल तर लाटताना थोडस तांदळाचं पीठ लावायचं, म्हणजे वरून मस्त असं क्रिस्पी होतो. नक्की ट्राय करून बघा. बघत असाल तर मस्त असे आपले मऊ लुसलुशीत पराठे तयार आहे मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी खूपच छान.
आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.